मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की रोज सकाळी थोडं लवकर कसं उठायचं, म्हणजे तुमची जी काही उठण्याची वेळ आहे त्याच्या एक अर्धा तास आधी, आणि त्याच्यासाठी आपण काही टिप्स बघितल्या. आता आपण बघणार आहोत की अर्धा तास आधी जर लवकर आपण उठतोय रोजच्या वेळेच्या, तर त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं. म्हणजे हे काही पर्याय मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये हवे ते बदल करू शकता. पण सकाळची जी अर्धा तासाची वेळ आहे ना, ती स्वतःला घडवण्यासाठी जर तुम्ही वापरलीत ना, तर तुम्हालाच लक्षात येईल की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये किती छान बदल होतोय. सकाळी उठून नित्य नेमाने आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आता सकाळी करण्याच्या ह्या ज्या काही गोष्टी आपण आता डिस्कस केल्या, त्याच्यामध्ये एक गोष्ट मी म्हटलं की एक मंत्र जप करा 5 मिनिटं. कोणताही तुम्हाला आवडत असेल तो एखादा मंत्र किंवा स्तोत्र आपण म्हणतो ना, तेव्हा त्या मंत्राचा आधी अर्थ समजावून घ्या आणि मग मोठ्याने आणि स्पष्ट उच्चारात तो मंत्र म्हणायचा आहे. बरं, त्या मंत्रामध्ये जे काही तत्व आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात वापरायचं आहे. तेव्हाच त्या मंत्र म्हणण्याचा फायदा होईल. त्याच्याने होतं काय की चांगले संस्कार आपल्या मनावर घडतात आणि आपल्यातली सात्विकता वाढायला लागते. म्हणजे बघा, एक आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की आता आपल्या जगण्याची इतकी धावपळ आहे आणि असंख्य विषयांनी आपलं जग अक्षरशः गजबजून गेलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये आतली शांतता वगैरे तर दूरचीच गोष्ट, पण आपला स्वभाव पण बदलायला लागतो. त्यामुळे आपल्यातली जी सात्विकता आहे ना, ती आपल्याला आता वाढवायची. पण असा मंत्रजप जर रोज तुम्ही केलात ना, तर त्याचे एक सात्विक संस्कार आपल्यावर नक्कीच होतात. म्हणजे बघा, साधं उदाहरण, समजा तुम्ही एखादा हाणामारीचा चित्रपट बघितला, त्या वेळेपुरते का होईना आपलं मन कसं होतं, पण तेच आपण जेव्हा मंत्र म्हणतो सकाळी, तेव्हा निदान 10 मिनिटं तरी ती सात्विकता आपण अनुभवतो ना. त्यामुळे ही सवय लावून घ्या. आता हा मंत्र जप झाल्यानंतर 5 मिनिटं शांतपणे बसून राहायचं कारण म्हणजे तो जो मंत्र जप आपण केलेला असतो ना, तो आपल्या मनामध्ये असा निनादत असतो. मग त्या निनादाचा असा एक शांत अनुभव घ्या, त्याच्याने पण मन आणखीन शांत होतं. आणि हे झाल्यानंतर आता मात्र एक पथ्य पाळायचं आहे. म्हणजे खाण्यापिण्याचं नाही, तर विचारांचं किंवा वागण्याबद्दलचं एक पथ्य. म्हणजे बघा, आपण सकाळी सकाळी इतकी छान सात्विक सुरुवात केली आपल्या सकाळची. आता एक पथ्य काय पाळायचं की आपल्या बोलण्यात ना शक्यतो कुणालाही दुखवायचं नाही. म्हणजे तुम्ही घरात असाल, ऑफिसमध्ये, बाहेर किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला कुणाशी बोलायचंय ना, एक छान नम्रपणे बोला. कुणालाही शब्दांनी दुखवू नका. ठीक आहे, ऑफिसमध्ये आपल्याला बरेच वेळेला कामाच्या निमित्ताने कुणाला काही फीडबॅक वगैरे सांगावा लागतो. काय एखादं काम नीट पद्धतीने होत नाही, पण ते सांगण्याची सुद्धा एक चांगली पद्धत शिकून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून कोणी दुखावलं जाणार नाही. म्हणजे कडक शब्दात आपण सांगू शकतो, पण ते सांगण्याची सुद्धा एक पद्धत तुम्ही शिकून घ्या. ह्याच्याने होतं काय, आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तींच्या मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण होत नाही आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतो. कारण शेवटी बोलणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्म आहे. तर तुम्ही सतत दुसऱ्यांना दुखावणार असं बोलत असाल, सतत दुसऱ्यांना लागेल दुसऱ्यांच्या मनाला, दुसऱ्यांना टोचून बोलत असाल, तर मला सांगा, त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल छान सकारात्मक भावना निर्माण होत असतील का? त्यामुळे हा बदल स्वतःमध्ये करा, जाणीवपूर्वक करा. लगेच होणार नाही, पण सावध राहा की आपल्या बोलण्याने समोरच्याचं मन तर दुखावलं जात नाही ना, ह्याचा नक्की विचार करा. आणि हळूहळू तुम्ही जर असा विचार करायला लागलात ना, तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये छान बदल घडतो आणि ह्याचा फायदा आपल्यालाच होतो. कारण व्यक्तिमत्वात आपल्या एक सात्विकता यायला लागते,
एक नम्रपणा यायला लागतो आणि आपण एक चांगली व्यक्ती व्हायला लागतो. हा किती छान बदल आहे. त्याच्यामुळे सकाळी उठून अर्धा तास स्वतःसाठी द्या. ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून करा. आणि परत एकदा मी सांगते की तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्हाला पटत असतील त्या करा. पण ह्याच्यामध्ये आपला प्रयत्न का असला पाहिजे की आपलं व्यक्तिमत्व अधिकाधिक सात्विक, अधिकाधिक शांत, अधिकाधिक निर्मळ, प्रेमळ आणि समजूतदार असं झालं पाहिजे. त्याच्यामुळे प्रयत्न करत राहा आणि स्वतःमध्ये छान बदल घडवा.